शिंदेचे सर्वच मंत्री अर्थमंत्री अजित पवारांवरती सध्या नाराज असल्याची माहिती आहे आणि शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांची एक बैठक झाली। त्यामध्ये शिंदेंकडे अजित पवारांची तक्रार करण्यात आली आहे। पाहूया। एकनाथ शिंदेचे सर्वच मंत्री अजित पवारांवर नाराज। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक। शिवसेनेच्या मंत्र्यांकडून अजित पवारांची शिंदेंकडे तक्रार। शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा खटके उडण्यास सुरुवात झाली आहे। आता तर थेट एक दोन मंत्री नव्हे तर शिंदेचे सर्वच मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती आहे। सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर शिंदेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक झाली आहे, ज्यात एकनाथ शिंदे देखील हजर होते। शिंदेच्या शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांनी अजित पवारांच्या विरोधात आवाज उठवलाय। अजित पवार विकास कामांत अडथळे आणतात अशी तक्रार मंत्र्यांनी शिंदेंकडे केली आहे। अजित पवार अर्थमंत्री आहेत, तेच निधी देणार नसतील तर कामं कशी करणार अशा शब्दात शिंदेच्या मंत्र्यांनी संताप व्यक्त केलाय। सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हवेत अशी नाराजीही मंत्र्यांनी बोलून दाखवली आहे। त्यावर मी स्वतः अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवेन असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलंय। मला वाटत नाही असं काही घडलं असेल। त्याचं कारण असं आहे की आज कॅबिनेट होती सह्याद्रीला, अनेक मंत्री शिवसेनेचे येताना दिसले। मी स्वतः प्रताप सरनाईक दादाजी भुसे यांना भेटलो होतो, पण त्यामध्ये असं काही कोणी दादांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असेल किंवा तक्रार केली असेल असं मला वाटत नाही। कारण सर्व मंत्री हे समजूतदार मंत्री आहेत, पण जाणीवपूर्वक ह्या अशा बातम्या कशा कंड्या पिकवल्या जातात किंवा पेरल्या जातात, पण तुर्तास या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याकरता समन्वय साधायला सक्षम आहेत। शेवटी त्यांचा पक्ष आहे आणि जर काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये असेल, नाराजी असेल, तर स्वाभाविकपणे आपल्या पक्ष नेतृत्वाकडे मांडणं याच्यामध्ये काही गैर नाही। पण मला वाटतं देवेंद्रजी हे सक्षम मुख्यमंत्री आहेत। समजा त्यांच्या काही अजितदादांच्या संदर्भात जर नाराजी असेल तर ते एकत्रित बसून त्याच्या नाराजीची दखल घेतील यावर माझा विश्वास आहे। अशा प्रकारचे काहीतरी कोणीतरी बाहेर बोलत असतं आणि त्याच्या बातम्या चालत असतात, अशा प्रकारे कुठे नाही। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक गोष्टीला नाही आमच्या बैठकीमध्ये अजितदादांविषयी काही नाही। अजितदादांना तर काही गोष्टी माहिती पण नसतात। अजित पवारांबद्दल शिंदेच्या मंत्र्यांची ही पहिलीच तक्रार नाही। समाज कल्याण विभागाचा जवळपास 750 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्यानं शिरसाट गेल्या महिन्यातच संतापले होते। माझं खातं कसं चालवायचं, नाहीतर खातंच बंद करून टाका असा संताप मंत्री शिरसाट यांनी व्यक्त केला होता। याच्यातला जो पैसा आहे, आता मुलांची स्कॉलरशिप असेल, हॉस्टेलचं जेवण असेल किंवा आणखीन इतर जे काही आपण योजना राबवतो त्याचा पैसा असेल, हा दर महिन्याला त्यांना द्यावा लागतो। जसं लाडक्या बहिणीला देतो ना त्याच पद्धतीने यांना द्यावा लागतोय। आणि मग जर त्याच्यामध्ये जर कट बसला तर यांचे पैसे आपण कुठून देणार? म्हणजे अन्याय हा दोघांवरही होता कामा नये, ही माझी भूमिका होती। आणि मला वाटतं त्याच्यात काही गैर नाही ना, परंतु ह्या खात्याला जर कट लावला तर हे कामं बंद होतील, मग तर आपल्याला ते योजना बंद करावं लागतील। मग तर एक तर योजना बंद करा किंवा खातं बंद करून टाका। ठीक आहे, आम्ही तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, तो काही बाहेरचा वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही। आम्ही मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब, मी संजय शिरसाट, आम्ही एकत्र त्या बाबतीमध्ये बसू, तिथं विषय काढला जाईल, चर्चा केली जाईल, समज गैरसमज असतील तर दूर केले जातील, काही चुकलं असेल तरी दुरुस्त केलं जाईल। महाविकास आघाडीत असतानाही अजित पवारांविरोधात शिवसेनेच्या मंत्र्यांची निधीवरूनच तक्रार होती। आता महायुतीत देखील दादा निधी देत नसल्याचाच सूर आहे। पण आता एकनाथ शिंदे यांनी आपण अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचं म्हटलंय। त्यामुळे शिंदेच्या मंत्र्यांच्या निधीचा चेंडू आता फडणवीसांच्या कोर्टात येणार असल्याचं दिसतंय। विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।